गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे बुधवार. चला म्हटलं आज मुलांना देते आलू पराठे तर आलू पराठे, कारण की माझ्या चाटमध्ये आज आलू पराठे लिहून होते. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की चाटचा उपयोग खूप फायदेशीर आहे. तर मी अगोदर रात्रीलाच बघून घेतले की आलू माझ्याकडे आहे की नाही. तर आलू माझ्याकडे होते. तर मी कमसे कम 4 आलू घेतले आणि अगोदर योगा करायच्या अगोदरच मी उकडीला सुद्धा मांडून दिले होते तोपर्यंत. तर माझे आलू पण शिजून गेले होते. आता अगोदर टाकली आहे थोडासा ओवा आणि थोडी तीळ. तीळ ह्यासाठी टाकलेली आहे, 4 चम्मच टाकलेली आहे, कारण की मुलांना तीळ खूप जास्त आवडते. पराठ्यामध्ये दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप छान फायदेशीर आहे. थोडी कस्तुरी मेथीसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर 1 चम्मच कस्तुरी मेथी घेतली आणि 2 चम्मच घेतली आहे तिखट, धनिया पावडर, जिरा पावडर, थोडी हळद आणि एवढं टाकून त्याच्यामध्ये थोडं आता मीठसुद्धा ॲड करून घेणार आहे. तर स्वादनुसार मीठ. तर मी खूप ना कमी ना जास्त. तर मी जेव्हा वॉकला गेली होती तर वॉकवरून येतानाच मी दूधसुद्धा पॉकेट घेऊन आलेली आहे. तर चला म्हटलं, कारण की दूधसुद्धा मांडून देते, कारण की आता मला ओट्यावरच थोडं काम आहे. तर तोपर्यंत माझं दूधसुद्धा गरम होऊन जाते, कारण की जर दुधाचा गंध जर मांडला आणि आपण इकडे तिकडे भटकलो तर नजर हटी और दुर्घटना घटी, अशासारखं काम होते. म्हणून म्हटलं चला इकडे तोपर्यंत गरम पण दूध होऊन जाते, म्हणजे माझे 2 काम होऊन जाते. तर तोपर्यंत म्हटलं चला आता हे छान मिश्रण करून घेते. आणि जे मी तुम्हाला आता पेस्ट दाखवलेला आहे, तर याच्यामध्ये कमसे कम 4 मिरची, कढीपत्ता, थोडा कोथिंबीरसुद्धा टाकलेली होती आणि थोडं जिरंसुद्धा टाकलेलं होतं. त्याचा पेस्ट करून टाकला की जो खायलासुद्धा पण खूप छान वाटते पराठा. तर त्यासाठी मी हे असं टाकलेलं आहे, थोडा पेस्ट करून घेतलेला होता. तर फायनली आता मी असं छान मस्त भिजवून ठेवणार आहे. तर कमसे कम मी 10 तरी मिनिट भिजवून ठेवणार आहे, जेणेकरून आपले पराठे छान आणि सॉफ्ट होणार. आणि हे बघा, मी असं बिलकुल मिडियम भिजवून ठेवलेलं आहे. तर मी आज ना खूप कम तेलामध्ये आज पराठे बनवणार आहे. तर अगोदर ना चाय ठेवून देते म्हटलं मुलांना, कारण की मुलं माझी चायच घेत असतात. तर चला म्हटलं आता 3 शेगडीची गॅस आहे, तर 3 शेगडीचा उपयोगसुद्धा झालेला पाहिजे. तर एक साईडने दूध, एक साईडने आता गरम करायला मी तावासुद्धा ठेवलेला आहे, कारण की लोखंडी तावा आहे, गरम व्हायला थोडा वेळ लागतो. तर बारीक फ्लेमवर मी असा तावा ठेवलेला आहे आणि इकडे साईडने दूध आणि चायसुद्धा आणि तावासुद्धा, म्हणजे माझे पराठेसुद्धा त्याच्यावर होणार आहे. तर मी अगोदर थोडी घाबरली, कारण की मला असं वाटलं की कुठं दूध फुटलं तर नाही ना. तर पण हो, दूध ना काही फुटलं वगैरे नव्हतं. नाही तर मला थोडं टेन्शन आलं होतं, कारण की आत्ताच मी पोळा आणला आणि असं कसं एकदम फुटलेला. पण असं काही झालं नव्हतं. मला थोडासा आवाज आला, जसं दूध जसं बॉईल होतं आणि जसं फुटतं भडकनच आवाज होतात ना, तशाप्रमाणे थोडं झालं. माहीत नाही कसं काय झालं तर मला. पण माझं दूध काही फाटलं नाही. तर आता मी ना असं छान मस्त पराठे लाटून घेणार आहे. तर मी तुम्हाला म्हटलं की मी आज खूप कम तेलाचे पराठे बनवणार आहे. म्हणजे मी कमसे कम एका पराठ्याला अर्धा चम्मचच फक्त तेल वापरणार आहे आणि ते पण बिलकुल ड्राय एकदम, खूप काही असं ऑइलीसुद्धा पण नाही. तर मी आता ना याच्यामध्ये छान मस्त पिठामध्येच लाटून घेणार आहे. आणि असं पूर्ण पिठामध्ये लाटून घेतल्याने काय होते ना, आपल्याला तेलसुद्धा जास्त आपल्या पराठ्याला लागणार नाही, कारण की मला असं वाटते की मुलांच्यासुद्धा शरीराला तेल वगैरे खूप घातक आहे. आणि आपल्याला जसं घातक आहे, तसं मुलांच्यासुद्धा बॉडीलासुद्धा तेलसुद्धा चांगलं नाही आहे. तर म्हणून मी विचार केला की आता आज पराठे ना बिलकुल पिठातले बनवायचे, म्हणजे पीठ लाटून जशी आपण पोळी लाटून बनवतो बिलकुल तशीच. आणि सर्व शिजल्यानंतर मग नंतर आपण त्याला तेल लावायचं. तर हे बघा, मी अर्धा चमच असा, म्हणजे अर्धा चमचालासुद्धा एक साईडने खूप कमी घेतलेलं आहे तेल. आणि असं छान मस्त लावून घेतलं पहिले एक साईडने आणि मग अजून परत पलटून घेतलं. आणि हे बघा, इकडून तिकडून छान मस्त तेल लावून घेतलं, म्हणजे अर्धा स्पूनच लावलेला आहे. नाहीतर बघा काय होते ना, आपण लाटतानासुद्धा तेल वापरतो, कमसे कम तिथे अर्धा चम्मच चाललाच जाते. अजून पराठा जेव्हा शिजवतो तेव्हा अगोदर पहिले तव्यावर तेल, मग पराठ्यावर आजूबाजूने आपण गोल गोल तेल फिरवून टाकतो आणि त्यानंतर मग बिलकुल त्या पराठ्यावर सुद्धा, म्हणजे आपलं कमसे कम 2-2.5 चम्मच एका पराठ्यावर जात असते. तर मुलांच्या ना हेल्थलासुद्धा खूप चांगलं नसते तेवढं. तर मी अशाच प्रकारे आता मी पूर्ण पराठे बनवून घेणार आहे. तर तिकडे माझं दूधसुद्धा गरम झालेलं होतं आणि हे बघा, हा आहे माझा शेवटचा पराठा. तर असेच पूर्ण पराठे मी तेलाचे बनवले, म्हणजे कमसे कम अर्धा चम्मच मी फक्त एका पराठ्याला वापरलेले आहे. आणि हे बघा, आलूचे पराठे एवढे सॉफ्ट झालेले आहे ना, की असे मस्त स्मूथ झालेले होते आणि काही तुटतसुद्धा पण नव्हते. आणि हे बघा, अर्ध्या चमच्याच्या तेलमध्ये मी असा छान एक पराठा पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे. तर मुलांना ना जशी आपण पुरणाची पोळी वगैरे भरतो तसं त्यांना आवडत नसते. तर यांना ना पूर्ण असं मिक्स पूर्ण केलेलंच असं त्यांना आवडत असते. तर मी असेच पराठे बनवून घेतले आणि हे बघा किती सुंदर आणि अशी मस्त एक चिमणी आलेली होती. तर स्कूलमध्ये म्हटलं चला, येईल आईकडंच आपण पराठे व्हिडिओमध्ये खूप घेऊन छान घेते. झाले होते. हो, फक्त ना
त्याच्यामध्ये थोडा ओवा जास्त झालेला होता. मी ते पण सांगते. असं नाही आहे की हो छानच झाले, पण माझ्या हाताने ना मी म्हणू शकते तुम्हाला की हो खूप छान झाले, पण मी असं म्हणणार नाही, कारण की जे खरं आहे मी तुम्हाला तेच सांगणार आहे. तर याच्यामध्ये ना थोडा ओवा माझ्या हाताने थोडा जास्त झाला, थोडा गडबडीमध्ये. तर हो आणि खरंच ना त्याच्यानेच थोडं हे झालं आणि सॉफ्ट पण खरंच खूप छान झाले. मुळे असे खायला नाही पाहत. त्यांना जसं आपण पोळीमध्ये जसं पूर्णसारखं जसं भरून आपण जसं पोळी बनवतो ना, तसं खायला नाही पाहत आणि मुलांना हे असं त्यांना खूप आवडते. तर मी अशाच प्रकारे बनवून दिलं त्यांना आणि हे त्यांना आलू पराठा दिला मी. आणि इकडे ना आता कालच्या पोळ्या भरपूर उरलेल्या होत्या. काही जेवले, काही जेवले नाही. थोडं खाण्यापिण्यामध्ये थोडं कमी जास्त झालं आणि पोळ्या तशाच राहून गेल्या. तर सासूबाईची इच्छा होती की तर मस्त हिरव्या मिरचीचे कुटके बनव. तर आता कुटके बनवलेले आहे. गेले आहे स्कूलला आणि मुलं स्कूलला गेल्यानंतर आता मला माझ्या कामाला आवरायचं आहे. आतापर्यंत माझा गॅस उठा झालेला असता, कारण की मुलांचे पराठे, आता कुटके, तर तेवढ्या ह्याच्यामध्ये माझं गॅस उठाचं काम झालेलं असतं. पण म्हणजे क्लीन झालं असतं, कारण की मी रोजच घासते आणि धुवून काढते पूर्ण. पुसत वगैरे बसत नाही, कारण की मला असं वाटते की पूसपास करण्यापेक्षा डायरेक्ट घासणी मारली आणि डायरेक्ट पाणी काढलं, मला पटकन असं बरं वाटते. तर मी तसंच करून घेते. आणि आता मुलांचे हेत वगैरे झाल्यानंतर मुलांचे कपडे धुवून घेणार आहे, कारण की मंडे आणि ट्यूजडेचे कपडे आज वेडनेसडेला धुवावं लागते, कारण की वेडनेसडेला वाईट कपडे असतात मुलांना. तर त्यामुळे ना आता माझा तर थोडंही वाटत आहे, कारण की आता मॉर्निंगचा टाईम आहे. तुम्हाला माहीत आहे आपण मेकअपमध्ये नाही राहू शकत आणि मी एवढं टाकायला फक्त सनस्क्रीन लावते माझ्या चेहऱ्याला, मग काहीच लावत नाही, कारण की 8 वाजता बरोबर सनस्क्रीन लावून घेते, कारण की उन्हामध्ये द्यावं लागते. थोडीफार ऊन पण येतात त्या ठिकाणी, मी कपडे धुते त्या ठिकाणी. तर आता कपडे वगैरे धुवून घेते. पहिला अगोदर भांडे घासते, मग कपडे धुते आणि मग झाडू पोछा म्हणजे पूर्ण क्लीन वगैरे करून घेते, धुदा वगैरे करून घेते, मग आंघोळ करते, मग स्वयंपाक करता करता पूजासुद्धा करून घेते. तर असं असते माझं रुटीन. तर चला आता आज संध्याकाळच्या टायमाला मी परत घेतली धोप्याची वडी बनवायला, कारण की ना मुलांना धोप्याची वडी खूप आवडली होती. पण हो आज मला काही भाजी वगैरे करायची नाही, कारण की आज मी आंबाडीची भाजी करणार आहे, म्हणजे आंबाडीची डाळ भाजी करणार आहे. तरी या फक्त वरणामध्ये मिरची टाकलेली आहे, कारण की याच्यामध्ये ना आपल्याला टमाटर वगैरे वापरावं नाही लागत. तर धोप्याची वडी मला पण खायची होती आणि मुलांनासुद्धा, कारण की खूप क्रिस्पी आणि सुंदर आणि खूप टेस्टी वाटते खायला. आणि काल तर मी फक्त भाजीच केली होती, तर चला म्हटलं, कारण की पानंसुद्धा पण उरलेले होते. तर मी तशाच प्रकारे जशी आपण करतो ना धोप्याची वडी, बिलकुल बनवलेली आहे. आणि फक्त याला काय करायचं आहे, आपल्याला तळून डायरेक्ट खायची आहे. दक्षला तर एवढी आवडली की म्हणाला की मम्मी प्लीज असेल तर प्लीज बनव ना गं, बनव ना गं. मी म्हटलं चला, नाहीतरी पानं आपल्याला मग असेच खराब होऊन जाणार आणि फेकण्यामध्ये जाणार. तर मग काय घेतली अजून परत 6 पानं आणि अजून त्यांची मस्त छान अशी वडी बनवायला घेतली. आणि हे ना आता आम्ही जेवताना खाणार होतो, पण हे मला असं वाटलं की जेवताना खायच्या अगोदरनं पहिलं असंच खाऊन घ्यावे, कारण की नंतर जेवण करावे. थंडी झाल्यावरनं खाण्याची एक मजा काही असते नाही तेवढी. तर म्हणून मी इकडे झाल्याबरोबर माझ्या सासूबाईला पण मी ताट देऊन दिलेलं होतं आणि दक्षला पण असं गरमागरम खायलासुद्धा दिलेले होते. तर असे वड्या वगैरे पूर्ण आता मी कट करून घेते आणि यांना ना आता मी पूर्ण तळून घेणार आहे. आणि कांदासुद्धा मी भाजीसाठी असा कट करून ठेवलेला होता. तर सर्वच झालेलं होतं आणि हे मला असं वाटत होतं की आंबाडीची भाजी कुठे कमी तर नाही झाली, पण हो कमी नाही झाली, बरोबर झाली. कारण की जास्त जर झाली असती ना तर डाळ भाजी माझी अजून जास्त आंबट झाली असते, कारण की म्हणून याला आंबाडीची भाजी अशी म्हटल्या जातात. कारण की हे आंबट असतात. आणि मी इकडे घेतलं असं छान मस्त फ्राय करायला, आणि हे बघा असं छान मस्त क्रंची झाल्यावरनं एवढी टेस्टी वाटते खायला. तर मी इकडे तुम्हाला असं छान तोडून दाखवत आहे बघा, आणि मी इकडे मस्त खाल्ली. पण मी फक्त एकच वडी खाल्ली, कारण की मला असं वाटते की सध्या आता ऑइल खाण्यामध्ये थोडं जास्त आलं, कारण की भजी हे ते वगैरे. तर म्हणून मी फक्त एकच वडी खाल्ली, जास्त काही वगैरे खाल्ली नाही, कारण की मला पण माझ्या डाएटचं खूप काळजी आहे. कारण की मी सकाळला वॉकला जाणे, संध्याकाळी वॉकला जाणे, आल्यावर योगा करणे, गरम पाणी घेणे, मग एवढं सारं केल्यानंतर काय थोडं खायला थोडं कंट्रोल तर केलंच पाहिजे ना. तर इकडे वड्यासुद्धा माझ्या मस्त छान झालेल्या होत्या, क्रंची. आणि इकडे मस्त छान आता आंबाडीची डाळभाजीसुद्धा झालेली होती. धोप्याची पानं आणि ही आंबाडीची भाजी माझ्या सासूबाईंनी माझ्या नणंदबाईच्या घरून आणली होती, जी माझी चुलत नणंदबाई आहे, तर त्यांच्या घरून आणलेली होती. तर आईची ना खाण्याची खूप इच्छा होती आंबाडीची डाळभाजी. तर आजचा मेनू रात्रीचा असा, आणि हेल्दी आणि टेस्टी. तर माझे नसेच व्हिडिओ नेहमी असेच बघत राहा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचं जेवण खरंच खूप भारी झालं होतं. तर सर्वांना बाय बाय.